यांचा 680 बुधवार पेठ, तारीख आहे 1947. नाव बाबा कुलकर्णी. 1926 साली वडील कामधंदा शोधण्याकरता तळेगावून चालत पुण्याला आले आणि त्यावेळेला असंच गंमत म्हणून दुकानापुढे उभे राहायचे. त्यावेळेला गॅस बत्त्या आल्या होत्या नव्याने. त्याचं एक आकर्षण होतं. लग्न कार्यात त्या गॅस बत्त्या वापरल्या जायच्या. स्टोव नव्याने आले होते, त्याचे लोकांना माहीत नव्हते काही. मग ते स्टोव जास्त हे व्हायला लागले. मग त्याच्याबरोबर सायकली तर होत्याच, मग त्याला रिपेरिंग, पंक्चर काढणं वगैरे वगैरे असं एक करमणूक म्हणून बघत बसले. पुढं त्यांना वाटलं की नाही, आपल्याला हा करिअर करायला काय हरकत नाही. म्हणून मग त्यांनी त्या गॅस बत्त्या रिपेअर करणं, गॅस बत्त्या गावोगावी घेऊन जायच्या, त्या पेटवायच्या, जत्रा भरायची, त्या जत्रेवरून परत यायचे, स्टोव रिपेअर करायच्या, सायकल पंक्चर काढणं, ऑइलिंग काढणं, असं करत 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 त्याने ते पूर्ण 24 तास तो व्यवसाय पत्करला. सायकल म्हणजे आम्हाला गव्हर्नमेंटकडनं लायसन्स मिळायचं, इम्पोर्ट लायसन्स. त्या इम्पोर्ट लायसन्सवरती आमचे मर्यादा असायचे की तुमच्या बँक गॅरंटीप्रमाणे तुम्ही कितीपर्यंत करू शकाल. त्याप्रमाणे हा माल सगळा जास्त करून इंग्लंडहून बोटीने यायचा आणि त्या बोटीने यायला महिना दीड महिना वेळ लागायचा. त्यावेळेला सायकलमध्ये साधा सायकलचा एक स्पोक किंवा नट किंवा पंक्चरची ट्यूब ती सुद्धा भरत नव्हती. हे सगळं परदेशातनं यायचं आणि आपण त्यांच्यावरती पूर्णपणे अवलंबून होतं. तिकडनं जर इम्पोर्ट झालं नाही तर आपलं कामकाज थंड व्हायचं. एक कलकत्ता, मद्रास, लुधियाना, दिल्ली तिकडनं यायच्या. त्या सायकली साधारण 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत पडायच्या. करून इंग्लंड, त्याच्यानंतर जपान, नंतर जर्मनी, नंतर पोलंड अशा ते यायचं. त्या सायकलची किंमत 10 रुपयापासून 20 रुपये आमची खरेदी होती आणि साधारण 25 रुपयापर्यंत या सायकली विकल्या जायच्या. ते काय नाही की बरेचसे असं त्यावेळेला होतं की महाराष्ट्रीयन लोक धंदा करू शकणार नाहीत, त्यांना धंदा येत नाही, असं एक ते पूर्वीच्या काळचा एक समज होता. तर त्याच्यामध्ये एक जिद्दीने वडिलांनी एक ब्राह्मण व्यावसायिक, त्यात महाराष्ट्रीयन म्हणून स्वतः दिवस रात्र कष्ट करून स्वतः याच्यावर नाव कमवायचं, स्वतः इम्पोर्ट करायचं. त्यावेळेला पुण्यामध्ये फक्त 2-4 पारशी लोकांची दुकानं होती. तर ते पारशी लोक वस्तू आम्हाला विकत देत नव्हते. ते सांगायचं गिऱ्हाईक घेऊन या, आम्ही तुम्हाला कमिशन देऊ. पण ते मग गिऱ्हाईकाला फार लुटायचे. 50 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकायचे, आम्हाला कमिशन 10 रुपये. मग हे जे सगळं होतं, हा अन्याय वडिलांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी खटपट करून ते लायसन्स मिळवलं आणि योग्य किमतीत लोकांना सायकल द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी, हे 2च पिढ्या आहेत. काय, ही दुसरी पिढी आहे, माझी दुसरी पिढी होती. परंतु ते दरवर्षी ते लायसन्स कर्टेल करायचे आणि ते कर्टेल करत करत आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 100% त्याने कट करून टाकलं आणि मग हिंदुस्थानात ज्या बनवणाऱ्या सायकली आहेत त्याच विकायला आम्ही सुरुवात केली. तर 5-6 प्रकारच्या सायकली आहेत. त्याच्यातलं मेन हर्क्युलस, BSA, रायले कंपनी होते एकेकाळी, पण ती बंद झाली. ॲटलास ही सध्या बंद झाली. हिरो सायकल्स येते. आणि आता नवीन एक ट्रेंड असा आला आहे की चायनामधनं सायकली यायला लागल्या. त्या इंडियाच्या कॉम्पिटिशनमध्ये फार स्वस्त असतात, पण त्याला क्वालिटी नसते. तरी पण त्या आता सायकली यायला लागल्यात. त्यामुळं इंडिया सायकलीला जरा थोडासा मार बसायला लागला. आता पूर्वीपेक्षा जवळजवळ 50 ते 60% कमी आहे. त्या घरात 2-3 मोटरसायकल, स्कूटर आहेत,
तसं पूर्वी प्रत्येकाच्या घरात 2-3 सायकल होत्या. नंतर पूर्वी लेडीज सायकल वापरत नव्हत्या, मग लेडीज एक नवीन निघाला बा, मग लेडीज पण सायकली वापरायला लागल्या काय. आणि अशा तऱ्हेने तो धंदा वाढत तर साधारण 3 पिढ्याचे जुने ग्राहक जुने कॅशमाऊ घेऊन येतात, ही तुमच्याकडनं सायकल 100 रुपयाला घेतली आहे, ही इतक्या साली घेतली, हा माझा मुलगा, हा माझा नातू. तिसऱ्या पिढीचे लोक जुनी बिलं घेऊन येतात माझ्या दुकानात, की तुमच्या दुकानचं बिल बघा.